मित्रांनो, मला एक प्रश्न पडलेला आहे की भाजपा अर्थात कमळाबाईची खाच नक्की का मिटत नाही आणि मग असा प्रश्न नक्की का पडला आहे हे एक घटना, 6 मुद्दे आणि शेवटी तात्पर्य अशा 3 गोष्टींच्या आधारे आपण समजून घेणार आहोत। परंतु हा प्रश्न तयार होण्यासाठी मी एक व्हिडिओ वृत्तवाहिनीवर पाहिला, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला इथं दाखवत आहे। राज्यामध्ये 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विधानसभेसाठी अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेत्यांची खलबतं झालेली आहे आणि जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर असेल अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। तर मित्रांनो, आत्ताच आपण हा व्हिडिओ पाहिला आणि मग यामध्ये भाजपा अर्थात कमळाबाई हा माझा काही शब्द नाहीये, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाजपच्या सत्ता कारणाच्या किंवा सत्ता लालसेच्या किंवा सत्तेची जी त्यांना हाव आहे त्यामुळे त्यांना ते कमळाबाई असं म्हणायचे, तोच शब्द मी इथं वापरत आहे। तर ही जी कमळाबाई आहे, तर ह्या कमळाबाईला जी काही खाज आलेली आहे, सत्तेची खाज, तर त्यावरूनच त्यांनी मिशन 125 हे ठेवलेलं आहे। आणि मग जेव्हा शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र होते, 30 वर्ष त्यांची विक्रमी युती चालली, त्या काळामध्ये देखील राज्यामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ होता आणि केंद्रामध्ये कमळाबाई हे मोठा भाऊ होता। तर हे त्यावेळी देखील भाजपने अर्थात कमळाबाईने शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा अनेक निवडणुकांमध्ये प्रयत्न केला आणि मग शेवटी जेव्हा 2014 उजाडलं, मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला आणि त्यावेळची मी तुम्हाला एक घटना सांगणार आहे, मग आपण मुद्दे आणि तात्पर्यांकडे जाऊ। तर त्यावेळची घटना अशी आहे मित्रांनो की लोकसभा 2014 शिवसेना भाजप युतीमध्ये लढले, एकत्रितपणे लढले। भाजपला केंद्रामध्ये स्वतःच बहुमत मिळालं, 283 इतके खासदार त्यांचे निवडून आले, त्यांना कोणत्या पक्षाची गरजच राहिली नाही दिल्लीमध्ये। आणि काही महिन्यांवर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या होत्या आणि मग त्यावेळी युतीच्या बोलणी सुरू झाल्या आणि मग भाजपवाल्यांनी कमळाबाईने त्यांचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आणि मग साधारण 3 आठवडे 1 महिनाभर चर्चेचं गुराळ सुरू होतं। अनेकांना प्रश्न पडले होते की युती टिकणार का तुटणार, टिकणार का तुटणार। मी तर सातत्याने पाहायचो की युती टिकणार का तुटणार, सारखं बातम्या पाहायचो की नक्की काय होणार, अनेकांना प्रश्न पडला होता। आणि मग त्यावेळी या कमळाबाईने स्वतःची खाज एकदा मिटवून घेतली होती, ती नक्की कशी, तर त्यावेळी ऐनवेळी घोषित केलं की युती तुटली आणि मग स्वतंत्रपणे ते साधारणपणे 260 इतक्या जागा महाराष्ट्रामध्ये लढले होते आणि मग त्यांच्या जिंकून किती आल्या, 122। आणि आता त्यांनी मिशन किती ठेवलंय, 125। तर त्यावेळी 260 लढल्यानंतर त्यांना 122 जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्यासाठी अनुकूल काय काय गोष्टी होत्या, तर अनुकूल गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राष्ट्रीय राजकारणात मोदींची लाट होती। 2014च्या विधानसभेला हा पहिला मुद्दा, राष्ट्रीय राजकारणात मोदींची लाट होती। दुसरा महत्वाचा मुद्दा, एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडली होती आणि ती म्हणजे महाराष्ट्रामधील भाजपचे सर्वोच्च नेते गोपीनाथ मुंडे यांचं लोकसभा निवडणूक निकालानंतर आणि विधानसभा निवडणूक निकालाच्या पूर्वी अचानकपणे निधन झालं आणि मग ती एक सहानुभूतीची लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती। तिसरा महत्वाचा मुद्दा, त्यावेळी पंकजाताई मुंडे यांनी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढली होती आणि तब्बल 103 विधानसभा मतदारसंघामधून त्यांनी ती संघर्ष यात्रा घेऊन गेल्या होत्या, त्याचा देखील लाभ भाजपला झाला होता। चौथा महत्वाचा मुद्दा असा होता की त्यापूर्वी सलग 10 वर्ष जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, आघाडी सरकार, तर त्या विरोधात नाराजी होती, अँटी इन्कम्बन्सी होती। आणि 5वा सर्वात महत्वाचा मुद्दा की विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये एक शर्यत होती की मुख्यमंत्री कोण बनणार। एकनाथ खडसे स्पर्धेत होते, देवेंद्र फडणवीस होते, पंकजाताई मुंडे होत्या, विनोद तावडे होते, चंद्रशेखर बावनकुळे होते, अनेक जण होते। आणि मग त्यामुळे आपल्या वतीने जास्तीत जास्त आमदार निवडून आणावेत, आपण जास्तीत जास्त सभा घ्याव्या, यासाठी या सर्वांमध्ये एक स्पर्धा लागलेली होती। आणि मग ह्या सर्व गोष्टी भाजपला अनुकूल असताना देखील आणि भाजपने 260 जागा लढवल्यानंतर देखील भाजपला जागा किती जिंकता आल्या,
तर फक्त 122. आणि आता मिशन किती ठेवलंय? 125. तर त्यामुळे मला प्रश्न पडलाय की या कमळाबाईची खाज मिटत का नाही. आता आपल्या व्हिडिओवरती सध्या पोलिसांची करडी नजर आहे, ते पुन्हा याचा काहीतरी गैरअर्थ काढतील. तर कमळाबाईची खाज म्हणजे सत्तेची खाज असं मला म्हणायचं आहे, त्यामुळे काही गैरअर्थ काढू नका. तर मी मधला तो घटनाक्रम सांगणार आहे. आपल्याला खूप मोठी एक संधी तयार झाली होती, खास सबस्क्रायबरसाठी सांगतो. ते 6 मुद्दे आणि तात्पर्याकडे जाण्यापूर्वी एक 30 सेकंद घेतो की मला स्वतःला राज्यभर गाजण्याची, प्रसिद्ध होण्याची, कारण पब्लिसिटी ही पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो ती राजकीय नेत्यांसाठी लाभाची असते आणि मग त्यामधून लाभच होत असतो. तशी मला एक प्रसिद्धीची संधी आली होती, परंतु दुर्दैवाने ती गेली. आणि मग त्यामुळं मला राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर गाजण्याचं एक संधी हुकली. ठीक आहे, दुर्दैव आहे, पुन्हा कधीतरी ती मिळणारच आहे, आपण ती मिळवूया. तर आता आपण येऊया मुद्द्यांकडे. तर मग 6 मुद्दे मी काढलेले आहेत. त्यामधील आता जेव्हा कमळाबाई म्हणते की आम्हाला मिशन 125 आहे, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा आहे की भाजपने लोकसभेला अबकी बार 400 पार म्हटले होते. काय झालं? किती जागा मिळाल्या? 240. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत्या, अबकी बार 200 पार म्हटले होते. अमित शहा तिथे जाऊन जोरजोरात ओरडायची बिंबीच्या देठापासून. किती जागा मिळाल्या होत्या? 77. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे मिशन ठेवतात ते असेच, आणि तोंडावर तेच आपटत आहेत. तोंड सुजत आहे तरी पुन्हा सुजलेलं तोंड घेऊन पुन्हा आपल्या समोर येतात आणि पुन्हा मिशन ठेवतात. तर मग पहिला मुद्दा की पूर्वीच्या मिशनचं काय झालं? तुम्ही अनेक मिशन ठेवले होते, तिकडे तोंड सुजवून घेतलेत आणि मग आता ह्या इथं तरी तुम्हाला यश मिळणार आहे का? आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडून गेली आणि महाराष्ट्रामधील जनतेने जे तुमचे 23 खासदार होते त्यावरून तुम्हाला 9 वर आणले. आणि मग जेव्हा 23 वरून तुम्ही 9 वर आलात म्हणजे तुमची उतरती काळा लागलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही 105 वरून 125 वर नक्की कसे जाणार आहात? क्वेश्चन मार्क बिग. त्यानंतर पुढचा चौथा महत्वाचा मुद्दा की तुमचे जे नेते आहेत, म्हणजे पूर्वी 19ला असेल किंवा 14ला असेल, मोदी शहांची जराशी चलती असायची, फडणवीसांची जराशी चलती असायची, हे सगळे जे चेहरे आहेत तर हे जनतेला आता नकोशे झालेले आहेत. मोदींच्या जुमल्यांना भाजप कंटाळलेलं आहे. अमित शहांच्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या विरोधकांवर वापर करण्याला जनता कंटाळलेली आहे. त्यांना कळतंय की हे सगळं काय चाललंय. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने अकार्यक्षम गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनात रुजत आहेत, त्यामुळे त्यांचा जनाधार हा अतिशय कमी झालेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जनता नक्की कोणत्या नेत्याकडे पाहून भाजपला मतदान करणार आहे? हा तिसरा महत्वाचा मुद्दा. चौथा महत्वाचा मुद्दा की अजित पवारांचं नक्की काय करणार आहेत? महायुतीमध्ये ठेवणार आहेत का काढणार आहेत? त्यानंतर 5वा महत्वाचा प्रश्न मुद्दा की जागा वाटप नक्की कसं करणार आहे? म्हणजे भाजपच्या वाट्याला नक्की किती जागा येणार आहेत? मग त्यातून ते 125 जिंकणार आहेत. कारण 2014ला त्यांनी 260 लढवल्या, 122 आल्या. 2019ला त्यांनी 164 लढवल्या आणि 105 निवडून आल्या. मग आता 125 जिंकायसाठी त्यांना काही 288 किंवा 300, 350, 400 जागा लढवावं लागतात. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या जागाच वाढवावं लागतात. तर मग इतक्या जागा आहेत का? मग हे 125 नक्की कसे मिळवणार आहेत? मग त्यानंतर 6वा शेवटचा महत्वाचा मुद्दा की शिंदे गटाचं म्हणणं आहे की आम्ही 120च्या कमी जागा लढणार नाहीत, कारण लोकसभेला त्यांनी बऱ्यापैकी परफॉर्मन्स दिलाय. म्हणजे भाजपच्या जवळच येऊन बसलेत ते. भाजपने 9 जिंकल्यात आणि शिंदे गटाने 7 जिंकल्यात. खूप कमी जागांचं अंतर आहे त्यांच्यात आणि कमी मतांची टक्केवारीचं अंतर आहे त्यांच्यात. त्यामुळे शिंदे गट म्हणतोय आम्हाला 120 पाहिजेत. अजित पवार म्हणतायत 60च्या कमी आम्ही लढणार नाहीत. मग 120 जर शिंदे गटाला गेल्या आणि 60 जर अजित पवारांना दिल्या तर यांच्या दोघांच्या झाल्या 180. आणि मग भाजपला उरतात. म्हणजे मित्रपक्ष तर सोडूनच द्या, जे छोटे आहेत त्यांच्यासोबतचे अगदी सोडून दिले तरी जर 180 यांनी घेतल्या तर भाजपच्या वाट्याला 108 येतात. आणि मग कमळाबाईच्या नेत्यांना मला हे सांगा की 108 मधून लढवून तुम्ही 125 जागा नक्की कशा जिंकणार आहे? आणि मग हे 6 मुद्दे प्रश्नार्थक मुद्दे, प्रश्नच म्हणूया कमळाबाईसाठी. आणि मग त्यावरून
हे जे काही यांचं मिशन 125 आहे तर यामधला फोलपणा दिसत आहे आणि एकंदरीत त्यांच्या मिशनवरून एक तात्पर्य निघतं तेवढं सांगतो हा व्हिडिओ संपवतो. तात्पर्य मला असं दिसत आहे की कुठंतरी ज्या पद्धतीने अजित पवार स्वतःच्या स्वतंत्र सभा घेत फिरत आहेत, अजित पवारांचे नेते भाजपवाल्यांवर तोंडसुख घेत आहेत, भाजपवाल्यांचे नेते पदाधिकारी ज्या पद्धतीने अजित पवारांवरती तोंडसुख घेत आहेत, त्यांच्या केलेल्या कामांच्या बोर्डांना काळं फासत आहेत, किंवा ज्या पद्धतीने अजित पवारांच्या काही बॅनरवरून मुख्यमंत्री शब्द उडवलेला आहे, किंवा बारामतीमध्ये ज्या पद्धतीने देवाभाऊ आणि देवेंद्र फडणवीसांचे बॅनर लागले होते लाडकी बहीण योजनेचे, म्हणजे श्रेयवाद सुरू आहे आणि ज्या पद्धतीने एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे, चिरघोडी नाही कुरघोडी सुरू आहे, तर त्यावरून मला असं दिसतंय की कुठंतरी भाजपा म्हणजे कमळाबाई आणि शिंदे गट यांचा हा डाव दिसतोय की जशी निवडणूक जवळ येईल तसं अजित पवारांना बाहेर सरकवायचं, तिसरी आघाडी अजित पवारांच्या माध्यमातून करायची, त्यांना मतं खायला लावायची आणि निवडणूक निकालानंतर पुन्हा त्यांना सहभागी करून घ्यायचं. आणि मग जेव्हा अजित पवार बाहेर जातील तेव्हा मग त्यांच्या वाटेच्या ज्या जागा आहेत तर त्या शिंदे गटाने काही आणि कमळाबाईने काही अशा वाटून घ्यायच्या आणि मग त्यानंतर मग प्रयत्न करायचा कमळाबाईने 125चा. तरीही मी इथं माझा अंदाज मांडतो की कमळाबाई 100 पार करू शकणार नाही. 125 तर खूप दूरची गोष्ट आहे, 90 देखील पार करू शकणार नाही, 80 देखील पार करू शकणार नाही, 75 पार करील का याबाबत बिग क्वेश्चन मार्क आहे. आणि मग नक्की किती पार करील तर लोकसभा निवडणूक निकालावर जर नजर टाकली तर मराठवाड्यामधून त्यांचा खोटा उपटलेला एकही जागा मिळाली नाही. विदर्भामध्ये त्यांचे जे हक्काचे 9 खासदार होते त्यातील फक्त 2 खासदार आलेले आहेत आणि 1 शिंदे गटात आलाय, 3च जागा आल्यात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आउटगोईंग सुरू आहे शरद पवार गटाकडे, तर त्यावरून कमळाबाईला तिकडे विशेष यश मिळेल असं वाटत नाही. मुंबईमध्ये ज्या लोकसभेच्या 6 जागा होत्या त्यातील 4 जागा या उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कमळाबाई 125 जागा नक्की कशा जिंकणार आहे? तिकडे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात मधून काही आमदार आयात करणार आहेत का काय, अशा माझ्या मनात प्रश्न तयार झालेला आहे. आणि मग त्यामुळं मी इथं प्रश्न उपस्थित केलेला आहे की कमळाबाईची खाज का मिटत नाही, कमळाबाईची सत्तेची खाज का मिटत नाही. मित्रांनो, माझ्या या प्रश्नाविषयी आणि मी मांडलेल्या या मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच थांबतो. धन्यवाद.